झी 24 तासवर बीडीडी इमारती कशा असतील हे आम्ही तुम्हाला दाखवतोय। नगरविकास खात्याने अधिसूचना काढली, त्यात 500 स्क्वेअर फूट कार्पेट घर म्हटलंय। 10 वर्ष कॉर्पस फंड तरतूद असेल, तसंच शाळा, मोकळं मैदान आणि समाज मंदिरासाठी आरक्षण राखीव असेल। पूर्ण विकास होईपर्यंत तिथंच ट्रान्झिट कॅम्प असेल। सहकारी संस्था नोंदणी झाल्यावर रहिवासी घर विक्री करता येईल। मात्र 1996 नंतर आता कोणती बीडीडी रूम विक्री ग्राह्य धरली जाणार नाही। यावर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। बीडीडी चाळ आणि तिथली घराची रचना कशी असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। संपूर्ण मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात इतका मोठा प्रोजेक्ट उभा राहतोय, त्याच्यामुळे अर्थात चर्चा आहे। पहिल्यांदा झी 24 तासवर ही दृश्य आहेत की ज्याच्यामध्ये बीडीडी चाळीची नायगाव येथील ही इमारतीचं स्ट्रक्चर अशा स्वरूपाचं असणार आहे। तर दुसऱ्या बाजूला नामजोशी रोड जो परळ या भागातला परिसर आहे, दोरपरल परिसरातला, त्याच्यामधील इमारती साधारणतः ज्या मूळ बीडीडीच्या इमारती आहेत त्याच्या बांधून आणि नवीन जे बिल्डर बांधतील त्याच्या स्वरूपाचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असेल हे दृश्य दिसत आहेत। बीडीडीची वरळीची ही अशा स्वरूपाचं सगळ्यात मोठी ह्यूज असं स्ट्रक्चर असेल। झी 24 तासवर ही पहिल्यांदा स्ट्रक्चर येत आहेत। या संदर्भात आपल्यासमोर हाऊसिंग मिनिस्टर प्रकाश मेहता आहेत। सर, हे स्ट्रक्चरची खासियत काय असणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता काय काय घडामोडी घडत आहेत? नाही, आता शेवटच्या टप्प्यात काम पूर्ण होत आलंय। जे आर्किटेक्चर्स नेमले होते ते 12 आर्किटेक्चर्स नेमले होते, सगळ्यांनी आपापले आराखडे दिले। त्यापैकी या 3 आराखडे हे शासनाने मंजूर केलेत। ही प्रक्रिया जवळजवळ या ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि माझा अंदाज असा आहे की अधिकृत रूपाने या कामाला सुरुवात या डिसेंबर महिन्यामध्ये नाहीतर नवीन वर्ष 2017 मध्ये या कामाला सुरुवात होईल आणि काम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आता कुठल्याही प्रकारची अडचण याच्यामध्ये शिल्लक राहिलेली नाही। सर, या स्ट्रक्चरमध्ये जे दिसतंय त्यानुसार ज्या बिल्डिंग्स असतील त्याच्या साधारणतः जे मूळ रहिवासी आहेत त्या बिल्डिंगचं रूपांतर किती माळ्यांमध्ये होईल आणि ज्या इतर डेव्हलपर्ससाठी असतील त्या किती असतील? याच्यामध्ये साधारणतः कारण की तिथे एन्व्हायरमेंट वगैरे एव्हिएशन वगैरे प्रश्न नाही आहे आणि म्हणून तिथे राहणाऱ्या लोकांना परवडू शकेल असं एक 15 ते 20 माळ्याचा लोकांचं राहण्याचं इमारत असतील। अनोखा असा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट जी कशा पद्धतीने असेल हे झी 24 तासवर आपण पहिल्यांदा पाहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।